नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह असे बाह्य उपचार सांगणार आहे. अर्थात घरच्या घरी करता येण्यासारखे. कारण बऱ्याच जणांचं कंबर, पोट, नंतर साईडला असं फॅट जमलेलं असतं. तर ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल. आजकाल होतं काय, की बऱ्याच जणांचा जॉब असा असतो, की दिवसभर खुर्चीत बसलं जातं. जनरलच बसायची टेंडन्सी खूप असते. त्यामुळे हातपायांची जरा तरी हालचाल होते, पण मधला पोर्शन म्हणजे पोट, कंबर याचे काहीच व्यायाम होत नाहीत, हालचाल होत नाही. त्यामुळे मग पोट सुटत जातं. याचप्रमाणे आपल्याला असं पण दिसतं, की भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी अनुवंशिकता असते, की मधला पोर्शन वाढत जातो. त्यामुळे तुलनेने हातपाय तसे बारीक असतात. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, याने तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या उपायासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. पहिलं म्हणजे सहचरादी तेल. ते कॉमनली कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये अवेलेबल असतं आणि अगदीच जर नाही अवेलेबल झालं तर तुम्ही साधं तिळाचं तेल पण वापरू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिफळा चूर्ण. तर त्रिफळा चूर्ण हे जनरली बऱ्याच जणांच्या घरी असतं किंवा नाहीतर अगदी जवळच्या कुठल्याही मेडिकलमध्ये, आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळू शकतं. तर तुम्हाला काय करायचंय, जनरली त्याला जास्ती वेळ लागतो, तर तुम्ही वीकेंडला, सुट्टीच्या दिवशी वगैरे असा वेळ काढून ठेवा किंवा आठवड्यातनं 2 दिवस तरी हा उपाय नक्की करा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी किंवा अगदी हलकं थोडंसं काहीतरी खाल्लेलं असताना हा उपाय करायचा. भरपेट नाश्ता करून करायचा नाही. तिळाचं तेल घ्यायचं किंवा सहचरादी तेल मिळालं तर ते घ्यायचं, व्यवस्थित गरम करायचं, कोमट करायचं आणि त्यानंतर पोटाला यानी मसाज करायचा. आपला आपण घरच्या घरीच करायचा. बेंबीच्या बाजूनी क्लॉकवाईज डायरेक्शननी गोलाकार असा व्यवस्थित मसाज करायचा. आणि मसाज म्हणजे अगदी हळूवार असं तेल लावायचं नाही, तर प्रॉपर घर्षण होऊन तिथे थोडीशी उष्णता तयार होईल, अशा पद्धतीने मसाज करायचा. नंतर तुमच्या बॅकला, कमरेला, नंतर साईडला जिथे फॅट वाढलेलं आहे तिथे सगळीकडे व्यवस्थित मसाज करायचा आपला आपण व्यवस्थित. हे झाल्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं त्रिफळा चूर्ण, ते त्रिफळा चूर्ण घ्यायचं आणि त्याने पण सेम पद्धतीने घासून मसाज करायचं त्या पावडरने. इथे आपण उटणं लावतो त्या पद्धतीने करायचं नाही, म्हणजे पाण्यात मिसळून असं करायचं नाही, तर ते कोरडं चूर्ण वापरायचं. कारण कोरडं हे जे चूर्ण आहे ना, ते तुमचं फॅट बर्न करायला खूप जास्त मदत करतं. तर हे चूर्ण घ्यायचं एका वाटीमध्ये आणि सेम जसं तुम्ही तेलाने केला, त्याच पद्धतीने गोलाकार पद्धतीने व्यवस्थित मसाज करायचा. कमरेला करायचा, साईडला करायचा, पोटाला व्यवस्थित जिथे-जिथे फॅट अॅक्युम्युलेट झालंय तिथे-तिथे तुम्ही हा मसाज करू शकता. त्याने पण व्यवस्थित उष्णता निर्माण होते. हा मसाज केल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी वगैरे अंघोळ करायची व्यवस्थित गरम कडकडीत पाण्याने. तिथे शेक द्यायचा आणि अंघोळ करायची. अर्थात ज्यांना काही स्किनच्या ॲलर्जीज असतील किंवा रेडनेस वगैरे असेल, तर त्या लोकांनी करू नका. ज्यांची अतिशय नाजूक स्किन असते त्यांनी करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी नंतर ज्यांचं पोट वाढतं, तर त्यांनी पण लगेच हा उपाय करायचा नाही. कारण ज्यांचं सी सेक्शन झालेलं असेल, तर तिथे ते टाके असतील, तर ते भरून यायला वेळ लागतो हील व्हायला. तर त्या बायकांनी हे उपाय करू नका. पण अदरवाईज बाकी सगळ्यांना हा उपाय अतिशय इफेक्टिव्ह आहे. आठवड्यातनं निदान 2दा तरी हा उपाय तुम्ही करून बघा. बरं, हे बाह्य उपाय झाले, ह्यानी तुम्हाला नक्की फायदा होईल. पण या बरोबरीने बाकी गोष्टी पण केल्यात तर खूप लवकर पोट कमी व्हायला मदत होते. म्हणजे काय, तर जशी योगासनं, म्हणजे काही योगासनं जी असतात ती स्पेसिफिकली पोटासाठी, कमरेसाठी अशी असतात, म्हणजे मधल्या पोर्शनला खूप चांगला व्यायाम होतो. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तो तुम्ही नक्की बघा आणि ती योगासनं पण तुम्ही रेग्युलरली करा. काय हार्डली 10-15 मिनिटं लागतात. याबरोबरीने जर तुम्हाला स्टीम बाथ घ्यायला जमलं, तर ते अतिशय उपयोगी आहे. म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावायचं आणि त्याच्यानंतर शेकायचं, म्हणजे स्टीम बाथ घ्यायचा. तर स्वेदन झाल्यानंतर व्यवस्थित घाम येतो आणि तो घाम येऊन ही चरबी वितळायला मदत होते. तर 8 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा, अगदीच नाही जमलं तर महिन्यातून एकदा जरी तुम्हाला हे स्वेदन म्हणजे स्टीम बाथ करायला जमलं, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. शिवाय आता पावसाळा सुरू झालेलाच आहे म्हणजे ऑलमोस्ट. तर पावसाळ्यामध्ये स्टीम बाथचा फायदा हा होतो. या सगळ्या बरोबरीने आहाराचं महत्व आहेच आहे. म्हणजे आहारामध्ये असे काही पदार्थ आहेत जे मेद वाढवतात, तर ते तुम्ही अव्हॉइड केलेत तर तुम्हाला त्यांनी फायदा लवकर होईल. शिवाय असे काही सुपर फूड्स म्हणजे असे पदार्थ असतात, की जे तुमच्या आहारात ठेवलेत, तर त्याने पण चरबी वितळायला मदत होते. त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन, पण तूर्तास तुम्ही हे तरी फॉलो करा.
याच्या जोडीला अजून मी 2 अतिशय महत्त्वाच्या टिप्स देईन, की ज्याने तुम्हाला लवकर फॅट कमी व्हायला मदत होते. पहिली गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण 7च्या आत करायचा प्रयत्न करा. एखाद दिवस कधीतरी उशीर झाला तर ठीक आहे, पण जनरली 7च्या आत जेवत जा. आणि दुसरी महत्त्वाची टिप आहे सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी प्यायचं. रोज सकाळी उठल्या-उठल्या बाकी काही खायच्या आधी आणि नुसतं कोमट पाणी, त्यात बाकी काही घालायची गरज नाही. तर कोमट पाणी प्यायचं, याने पण लवकर फॅट मेल्ट व्हायला मदत होते. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.